गुड मॉर्निंग. प्राध्यापक उज्ज्वल बच्छाव, आर्ट्स सायन्स अँड कॉमर्स कॉलेज, मनमाड. सहकार इयत्ता 12वी या विषयाच्या माध्यमातून आज आपण जे पुढचं चॅप्टर आहे ते म्हणजे चॅप्टर नंबर 8, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक, महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी या प्रकरणाच्या माध्यमातून आज आपल्याला सुरुवात करायची आहे. इयत्ता 12वीमध्ये हे 8व्या चॅप्टरमध्ये जर बघितलं तर या 8व्या चॅप्टरमध्ये महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या माध्यमातून प्रस्तावना, त्यानंतर अर्थ व व्याख्या, त्यानंतर कार्य आणि त्यानंतर ज्या वेगवेगळ्या कोऑपरेटिव्ह बँक आहेत त्या कोऑपरेटिव्ह बँकेच्या माध्यमातून आपल्याला फरक जो आहे तो फरक अभ्यासायचा. त्यानंतर महत्त्वाच्या संज्ञा आणि स्वाध्याय या पद्धतीने या प्रकरणाचा आपण अभ्यास करणार आहोत. म्हणजेच येथे महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या समस्या आणि जे उपाय आहेत हे उपाय येथे 25% सिलेबसमधून वगळण्यात आलेले आहेत. त्यामुळे या महाराष्ट्र बँकेच्या माध्यमातून समस्या असतील, उपाय असतील हे आपण येथे घेणार नाहीत व्हिडिओच्या माध्यमातून. तर चला बघूया प्रकरण नंबर 8, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या माध्यमातून प्रस्तावना काय आहे ती प्रस्तावनेचा आपण विचार करू. यामध्ये जर बघितलं तर भारत हा शेतीप्रधान देश आहे. कृषी उद्योगाचे स्वरूप हंगामी आहे. ठराविक काळात कृषी उद्योगासाठी अर्थपुरवठ्याची जास्त गरज असते. महाराष्ट्रातील सहकारी पतपुरवठ्याची रचना ही त्रिस्तरीय आहे. त्यामध्ये जर बघितलं तर प्राथमिक पतपुरवठा सहकारी संस्था प्रथम स्थानावर, नंतर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही जिल्हा स्तरावर आणि नंतर राज्य स्तरावर राज्य सहकारी बँक, अशी पतपुरवठाची रचना ही त्रिस्तरीय आहे. गाव पातळीवर सहकारी पतपुरवठा संस्था, जिल्हा पातळीवर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका कार्य करतात. तर राज्यातील सर्व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांची संघ संस्था म्हणून राज्य पातळीवर राज्य सहकारी बँक, ज्यालाच आपण म्हणतो सिकर बँक, कार्य करते. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक ही महाराष्ट्रातील सिकर बँक आहे. पतपुरवठ्याच्या त्रिस्तरीय रचनेत तिचे स्थान सर्वोच्च असते म्हणून तिला सिकर बँक असे म्हणतात. सन 1914मध्ये मॅक्लेगन समितीने भारतात शिखर सहकारी बँकेची आवश्यकता प्रतिपादन केली. प्राथमिक सहकारी संस्थांना मध्यवर्ती सहकारी बँकाच्या सहकार्याने कर्जाची गरज पूर्ण करण्याकरिता, त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याकरिता आणि त्यांच्या कार्यात सुसूत्रता आणण्यासाठी राज्य सहकारी बँकेची स्थापना झाली. राज्य सहकारी बँक ही राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांचा संघ असतो. मुंबई प्रांतात 11 ऑक्टोबर 1911 रोजी राज्य सहकारी बँकेची स्थापना झाली. प्रत्येक राज्यासाठी एक शिखर बँक कार्य करते. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे मुख्य कार्यालय मुंबई येथे आहे. राज्य सहकारी बँक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका व प्राथमिक सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून अप्रत्यक्षपणे शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करते. अशा पद्धतीने जर बघितलं तर महाराष्ट्र राज्य सहकारी बँक ही शिखर बँक म्हणून ओळखली जात असते. आणि याच्या महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या माध्यमातून अर्थ जो आहे तो अर्थ आणि व्याख्या आपल्याला लक्षात घ्यायच्या आहेत. अर्थ जर बघितला तर त्या अर्थामध्ये मिनिंगमध्ये बघा, सहकारी तत्वावर राज्यातील कृषी व्यवसायाचा सर्वांगीण व समतोल विकास व्हावा म्हणून कृषी पतपुरवठा करणाऱ्या राज्यातील सर्वोच्च सहकारी बँकेला राज्य सहकारी बँक असे म्हणतात. राज्यातील सहकारी चळवळीचा समतोल विकास घडवून आणणे हे तिचे प्रमुख उद्दिष्ट असते. राज्यातील सहकारी चळवळ आणि रिझर्व्ह बँक, नाबार्ड
यांच्यातील महत्त्वाचा दुवा म्हणून जी बँक कार्य करते तिला राज्य सहकारी बँक असे म्हणतात. राज्यातील सहकारी संस्थांना पतपुरवठा करणारी राज्यातील सर्वोच्च सहकारी संस्था म्हणजे राज्य सहकारी बँक होय. जर बघितलं तर राज्य सहकारी चळवळ आणि रिझर्व्ह बँक नाबार्ड यांच्यातील महत्त्वाचा दुवा म्हणून जी बँक कार्य करते तिला आपण महाराष्ट्र सहकारी बँक असे म्हणतो. ज्या पद्धतीने अर्थ जो आहे तो सहजरित्या तुमच्या लक्षात आलेला असेल. त्यानंतर व्याख्या जी आहे त्या व्याख्यांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. पहिली जर व्याख्या जर बघितली तर जी दिली आहे श्री जे.पी. नियोगी यांनी. जे.पी. नियोगीच्या माध्यमातून जर बघितलं तर व्याख्या बघा. राज्य सहकारी बँक म्हणजे राज्यातील सहकारी चळवळीला अर्थपुरवठा करणारी राज्यातील सर्वोच्च बँक होय. भांडवलाचे एकत्रीकरण करून निरनिराळ्या क्षेत्रांमध्ये आवश्यकतेप्रमाणे निधी खिळून तेथील मागासलेपणा दूर करणे, विकासाला चालना देणे व संपूर्ण राज्यातील सहकारी क्षेत्राचा समतोल विकास घडवून आणणे या उद्देशाने कार्य करणारी शिखर संस्था म्हणजे राज्य सहकारी बँक होय. जे इथे जर बघितलं तर राज्य सहकारी बँक म्हणजे सहकारी चळवळीला अर्थपुरवठा करणारी राज्यातील सर्वोच्च बँक. नंतर भांडवलाचे एकत्रीकरण करून वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आवश्यकतेप्रमाणे निधी खिळून तेथील मागासलेपणा दूर करणे, विकासाला चालना देणे तसेच संपूर्ण राज्यातील सहकारी क्षेत्राचा समतोल विकास घडवून आणणे या उद्देशाने कार्य करणारी शिखर संस्था म्हणजे राज्य सहकारी बँक होय. अशा पद्धतीने पहिली व्याख्या दिलेली आहे. नंतर दुसरी व्याख्या केलेली आहे ती म्हणजे महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960च्या माध्यमातून व्याख्या बघा. नंबर 2 शिखर बँक म्हणजे ज्या संस्थेच्या कार्यक्षेत्राचा विस्तार संपूर्ण महाराष्ट्रात असेल आणि सदस्य म्हणून तिच्याशी संलग्न असलेल्या संस्थांच्या मुख्य उद्दिष्टांचे संवर्धन करणे तसेच त्यांना सुविधा आणि सेवा पुरवणे हा तिचा मुख्य उद्देश असेल. निबंधकाने जी संस्था शिखर संस्था म्हणून वर्गीकृत केलेली असेल अशी संस्था होय. अशा पद्धतीने या दोन्ही व्याख्यांच्या माध्यमातून आपल्याला महाराष्ट्र राज्य सहकारी बँक म्हणजे काय या व्याख्यांच्या माध्यमातून सहजरित्या लक्षात आलं असेल. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे ते म्हणजे राज्य सहकारी बँकेची कार्य. तर राज्य सहकारी बँकेची कार्य जर बघितली तर जवळजवळ 1 ते 10 अशी कार्य दिलेली आहे. राज्य सहकारी बँक राज्यातील सर्व सहकारी बँकांची शिखर बँक म्हणून कार्य करत असते. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांची बँक म्हणून राज्य सहकारी बँकेला विविध कार्य जी आहेत ती पार पाडावी लागतात. आणि ती कार्य असे 1 ते 10 एक मुद्द्याच्या माध्यमातून आपल्याला अभ्यासायचे आहे. त्यामध्ये जर बघा मुद्दे जर लक्षात आले तर सहजरित्या तुम्हाला मग ते लक्षात ठेवता येतील. त्यामध्ये बघा पहिला मुद्दा ठेवी स्वीकारणे, दुसरा सहकारी संस्थांना कर्जपुरवठा करणे, 3 कर्जाच्या वापरावर देखरेख व नियंत्रण ठेवणे, 4 सहकारी संस्थांच्या कार्यात एकसूत्रता आणणे, 5 नाणे बाजाराशी संबंध प्रस्थापित करणे, 6 बँकिंग सेवा पुरवणे, 7 ग्रामीण उद्योगांना कर्जपुरवठा करणे, 8 कर्जपुरवठ्यात समतोल राखणे, 9 शाखा विस्तार करणे आणि 10 राज्य सहकारी चळवळीचे नेतृत्व करणे. असे जवळजवळ 1 ते 10 मुद्दे एक मुद्द्याच्या माध्यमातून आपण विचार करू. पहिलं कार्य जर बघितलं तर राज्य सहकारी बँकेचं पहिलं कार्य आहे ते म्हणजे ठेवी स्वीकारणे. तर ठेवी स्वीकारण्याच्या माध्यमातून जर बघितलं तर राज्य सहकारी बँक आपल्या सभासद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून बिगर सभासदांकडून व कार्यक्षेत्रातील सहकारी संस्थांकडून ठेवी स्वीकारते. जिल्हा परिषद, शैक्षणिक संस्था, नगरपालिका इत्यादी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ठेवी स्वीकारते. राज्य सहकारी बँक मोठ्या प्रमाणात ठेवी स्वीकारून
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांची खेळत्या भांडवलाची गरज पूर्ण करते. म्हणजे ते सहजरित्या तुमच्या लक्षात आलं असेल. ते पहिलं कार्य म्हणजे ठेवी स्वीकारणे. राज्य सहकारी बँक आपल्या सभासद म्हणजेच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक जे असतात, राज्य सहकारी बँकेचे हे सभासद असतात. अशा जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून तसेच बिगर सभासदांकडून व कार्यक्षेत्रातील सहकारी संस्थांकडून ठेवी स्वीकारण्याचं काम करत असते. नंतर जिल्हा परिषद असेल, शैक्षणिक संस्था असेल, नगरपालिका असेल, स्थानिक स्वराज्य संस्था असेल यांच्याकडून ठेवी स्वीकारते. तसेच राज्य सहकारी बँक मोठ्या प्रमाणात अशा ठेवी स्वीकारून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना लागणारे खेळत्या भांडवलाची गरज जी आहे ती देखील पूर्ण करत असते. अशा पद्धतीने ठेवी स्वीकारणं हे पहिलं कार्य आपण सांगू शकतो. त्यानंतर दुसरं कार्य बघा, ते म्हणजे सहकारी संस्थांना कर्ज पुरवठा करणे. सहकारी संस्थांना कर्ज पुरवठा करणे. राज्य सहकारी बँकेला मोठ्या प्रमाणात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना व राज्यातील इतर सहकारी संस्थांना कर्ज पुरवठा करावा लागतो. राज्यातील सहकारी प्रक्रिया संस्था, सहकारी ग्राहक संस्था, सहकारी खरेदी विक्री संस्था, सहकारी गृहनिर्माण संस्था, औद्योगिक संस्था इत्यादी सहकारी संस्थांना राज्य सहकारी बँक पतपुरवठा करते. प्राथमिक सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अप्रत्यक्ष कर्ज पुरवठा करत असते. अशा पद्धतीने सहकारी संस्थांना कर्ज पुरवठा करणं हे एक दुसरं कार्य आपण राज्य सहकारी बँकेचं सांगू शकतो. नंतर तिसरं कार्य बघा, ते म्हणजे कर्जाच्या वापरावर देखरेख व नियंत्रण ठेवणे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, सहकारी प्रक्रिया उद्योग, राज्यस्तरीय औद्योगिक सहकारी संस्था यांना कर्ज पुरवठा केल्यानंतर त्या कर्जाचा विनियोग कशा प्रकारे करतात यावर राज्य सहकारी बँक देखरेख ठेवते. तसेच सहकारी संस्थांना कर्ज दिल्यानंतर त्यांनी कर्जाचा अयोग्य वापर टाळून व थकबाकीचे प्रमाण मर्यादित ठेवावे म्हणून वेळोवेळी सूचना देते व तज्ज्ञ व्यक्तींकडून सभासद सहकारी संस्थेची तपासणी देखील करते. अशा पद्धतीने कर्जाच्या वापरावर देखरेख व नियंत्रण ठेवणं एक तिसरं कार्य आपण सांगू शकतो. नंतर चौथं कार्य जे आहे ते म्हणजे सहकारी संस्थांच्या कार्यात एकसूत्रता आणणे. सहकारी पतसंस्था, सहकारी प्रक्रिया संस्था, सहकारी बँका, सहकारी ग्राहक संस्था अशा प्रकारच्या सहकारी संस्था राज्यात कार्यरत असतात. या सर्व सहकारी संस्थांच्या कार्यांमध्ये एकसूत्रता आणल्याशिवाय सहकार चळवळीचा निकोप विकास होऊ शकत नाही. सहकारी संस्थांसाठी मार्गदर्शक तत्त्वे ठरवावी लागतात. ही तत्त्वे राज्य सहकारी बँक निश्चित करते आणि त्यांची अंमलबजावणी करून घेण्याचे कार्य शिखर बँक करते. म्हणजेच विविध प्रकारच्या सहकारी संस्थांसाठी धोरणात्मक रूपरेषा ठरवून देण्याचे व तिचे पालन करून घेण्याचे कार्य ही बँक करत असते. म्हणजे सहकारी संस्थांच्या कार्यात सुसूत्रता आणणं एक चौथं कार्य या बँकेचं आपण सांगू शकतो. त्यानंतर आहे पाचवं कार्य, ते म्हणजे नाणे बाजाराशी संबंध प्रस्थापित करणं. ग्रामीण भागातील प्राथमिक सहकारी पतसंस्थांचा नाणे बाजाराशी संबंध येत नाही. राज्य सहकारी बँक राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका व इतर सहकारी संस्थांच्या राखीव निधीची व अतिरिक्त भांडवल रकमेची गुंतवणूक नाणे बाजारात करते. विविध प्रकारच्या पैशांचे अल्प व मध्यम मुदतीचे व्यवहार करणाऱ्या सर्व संस्थांना दिलेले संयुक्त नाव म्हणजे नाणे बाजार होय. सहकारी क्षेत्राचा व नाणेबाजाराचा संबंध राज्य सहकारी बँकेमार्फत येतो. राज्य सहकारी बँक कर्जरोख्यांची खरेदी आणि सरकारी योजनात गुंतवणूक करण्याचं कार्य करत असते. नाणे बाजारातून अल्पमुदतीचे कर्ज काढून आर्थिक टंचाईच्या काळात जिल्हा मध्यवर्ती बँकांना वाटप करते.
शेती व्यवहारातून निर्माण झालेल्या कृषी हुंड्या राज्य सहकारी बँक नाणे बाजारात वटविते. तसेच ग्रामीण भागातील सहकारी पतसंस्थांचा नाणे बाजाराशी संबंध प्रस्थापित करण्याचे कार्य राज्य सहकारी बँक करत असते. म्हणून नाणे बाजाराशी प्रत्यक्ष संबंध प्रस्थापित करणं हे एक 5वं कार्य आपण इथे सांगू शकतो. नंतर पुढचं कार्य आहे ते म्हणजे 6 बँकिंग सेवा पुरवणं. सहकारी बँकांचा विस्तार राज्यभर असतो. राज्य सहकारी बँक राज्यातील आपापल्या शाखेमार्फत खातेदारांना व सहकारी संस्थांना विविध प्रकारच्या बँकिंग सेवा उपलब्ध करून देते. धनादेश म्हणजे चेक व हुंड्या वटविणे, एका शाखेकडून दुसऱ्या शाखेकडे पैशांचे स्थानांतर करणे म्हणजे पैसे पाठवणं, नंतर ड्राफ्ट काढणे इत्यादी सेवा पुरवते. इंटरनेट बँकिंग, टेली बँकिंग, RTGS, NEFT या बँकिंग सेवा देखील ही बँक पुरवते. RTGS रिअल टाईम ग्रॉस सेटलमेंट ज्याला आपण म्हणतो, NEFT नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर ज्याला आपण म्हणतो. अशा ज्या सेवा आहेत आधुनिक, इंटरनेट सेवा, टेली बँकिंग सेवा, RTGS, NEFT या सुविधा ज्या आहे हे बँकेच्या माध्यमातून पुरवता येतात किंवा पुरवल्या जातात. अशा पद्धतीने बँकिंग सेवा पुरवणं हे एक राज्य सहकारी बँकेचं आपण सांगू शकतो. पुढचं 7 नंबर बघितलं कार्य तर ग्रामीण उद्योगांना कर्जपुरवठा करणं. ग्रामीण उद्योगांना कर्जपुरवठा करणे. ग्रामीण भागात औद्योगिकरणास पतपुरवठा करण्याचे कार्य राज्य सहकारी बँक करते. शेतीचा विकास म्हणजे ग्रामीण विकास होय. ग्रामीण भागात सहकारी साखर कारखाने, सहकारी सूतगिरण्या, शेतीमाल प्रक्रिया उद्योग, हातमाग उद्योग इत्यादी सहकारी उद्योगांना कर्जपुरवठा करते. ग्रामीण भागातील कुटीर उद्योग व लघु उद्योगांमध्ये सहकारी विकासाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी त्यांचे भागभांडवल खरेदी करून त्यांच्या सुरुवातीच्या कार्यात राज्य सहकारी बँक मोठा वाटा उचलते व ग्रामीण विकासात समतोल राखण्याचे कार्य ही बँक करते. जे ग्रामीण उद्योगांना कर्ज पुरवठा करणं हे एक कार्य आपण राज्य सहकारी बँकेचे सांगू शकतो. त्यानंतर पुढचं कार्य म्हणजे 8 कर्ज पुरवठ्यास समतोल राखणे. कर्ज पुरवठ्यात समतोल राखणे. राज्यातील सर्व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांची सांपत्तिक स्थिती सारखी नसते. भाग भांडवल, जमा ठेवी सारख्या नसतात. काही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे भाग भांडवल व जमा ठेवींच्या तुलनेत कर्जाची मागणी कमी असते, तर काही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे शेतीसाठी सुगीच्या हंगामात कर्जाची मागणी वाढते. ज्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे पैसा शिल्लक आहे त्या बँकेकडून भाग भांडवलाची टंचाई असलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे निधी वळविते आणि ज्या व्यवसायात कर्जाची मागणी जास्त आहे त्या व्यवसायाकडे निधीचा प्रवाह वळवून कर्जपुरवठ्यात समतोल साधण्याचे कार्य राज्य सहकारी बँक करते. म्हणजे कर्जपुरवठ्याच्या माध्यमातून समतोल राखण्याचं कार्य हे राज्य सहकारी बँकेच्या माध्यमातून केलं जात असतं. कारण प्रत्येक जिल्हा मध्यवर्ती बँकेची परिस्थिती सारखी नसते. काही जिल्हा मध्यवर्ती बँकांकडे मोठ्या प्रमाणात भाग भांडवल जमा असतं, ठेवी जमा असतात, तर काही जिल्हा मध्यवर्ती बँकांकडे भांडवल आणि ठेवीचं प्रमाण कमी असतं, परंतु कर्जाची मागणी ही त्यांच्याकडे जास्त असते. अशा वेळेस ज्या ठिकाणी ज्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे पैसा शिल्लक आहे त्या बँकेकडून भाग भांडवलाची टंचाई असलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे निधी वळविल्याचं कार्य हे राज्य सहकारी बँकेच्या माध्यमातून होत असतं. आणि त्यामुळे ज्या व्यवसायात कर्जाची मागणी जास्त आहे त्या व्यवसायाकडे निधीचा प्रवाह वळवून
कर्जपुरवठ्यात समतोल साधण्याचं कार्य राज्य सहकारी बँक करते. नंतर 9 नंबर जो आहे कार्याच्या माध्यमातून ते म्हणजे शाखा विस्तार करणे. राज्य सहकारी बँकेचे मुख्य कार्यालय जे आहे ते मुंबई येथे. राज्यातील वेगवेगळ्या विभागात प्रादेशिक कार्यालय व बँकेच्या शाखा सुरू केलेल्या आहेत. बँकेच्या शाखेमार्फत बँकिंग सेवा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. कर्ज वितरण व कर्ज वसुली करण्याचं कार्य देखील हे बँक करते. शाखाचा विस्ताराबरोबरच कर्ज वितरण कर्ज वसुली करण्याचं काम देखील या बँकेच्या माध्यमातून केलं जात असतं. आणि शेवटचं कार्य जे आहे ते म्हणजे राज्य सहकारी चळवळीचं नेतृत्व करणं. राज्य सहकारी चळवळीचे नेतृत्व करणे. भारतीय रिझर्व्ह बँक ही भारत सरकारची बँक म्हणून कार्य करते. त्याप्रमाणे राज्य सहकारी बँक ही राज्य सरकारची बँक म्हणून कार्य करते. राज्य सरकारची आर्थिक ध्येय धोरणे राबविणे, राज्यातील सहकारी चळवळीच्या विकासासाठी योग्य दिशा देणं. राज्य सरकारला विकासाचे धोरण निश्चित करताना राज्य सहकारी बँक योग्य सल्ला देते. राज्याच्या कोणत्या विभागात कोणत्या योजना राबविणे गरजेचे आहे याचा सल्ला सरकारला देते. राज्य सहकारी बँकेच्या विकासावरच राज्याचा सहकार विकास अवलंबून असतो. राज्य सहकारी बँक राज्यातील सहकारी बँकांची बँक म्हणून सहकारी धोरणात एकसूत्रता आणण्याचं कार्य करते. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या व्यवहाराची तपासणी करून त्यांच्यावर नियंत्रण ठेवणे, त्यांना मार्गदर्शन करणे व त्रिस्तरीय सहकारी पतपुरवठा रचनेत शिखर बँक म्हणून कार्य करते. राज्य सहकारी बँकेच्या कार्यावर राज्यातील सहकारी चळवळीचा विकास अवलंबून असतो. आणि राज्य सहकारी चळवळीचं नेतृत्व करणं हे एक शेवटचं नंबर 10चं कार्य या राज्य सहकारी बँकेच्या माध्यमातून आपण सांगू शकतो. अशा पद्धतीने जर बघितलं तर इथे एवढी कार्य जी आहेत 1 ते 10 नंबरपर्यंत ही आपल्याला सहजरित्या लक्षात आणलेली असेल. परत व्याख्येच्या माध्यमातून विचार करा. पहिली व्याख्या केली होती श्री JP नियोगी यांनी. JP नियोगीच्या माध्यमातून पहिली व्याख्या परत बघा. राज्य सहकारी बँक म्हणजे राज्यातील सहकारी चळवळीला अर्थपुरवठा करणारी राज्यातील सर्वोच्च बँक होय. नंतर भांडवलाचे एकत्रीकरण करून निरनिराळ्या क्षेत्रामध्ये आवश्यकतेप्रमाणे निधी खेळून तेथील मागासलेपणा दूर करणे, विकासाला चालना देणे व संपूर्ण राज्यातील सहकारी क्षेत्राचा समतोल विकास घडवून आणणे या उद्देशाने कार्य करणारी शिखर संस्था म्हणजे राज्य सहकारी बँक होय. त्यानंतर दुसरी व्याख्या होती ती म्हणजे महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960. शिखर बँक म्हणजे या संस्थेच्या कार्यक्षेत्राचा विस्तार संपूर्ण महाराष्ट्रात असेल. सदस्य म्हणून तिच्याशी संलग्न असलेल्या संस्थांच्या मुख्य उद्देश त्यांचे संवर्धन करणे तसेच त्यांना सुविधा आणि सेवा पुरवणं हा तिचा मुख्य उद्देश असेल. निबंधकाने जी शिखर संस्था म्हणून वर्गीकृत केलेली असेल अशी संस्था होय. अशा दोन्ही व्याख्या ज्या आहेत या दोन्ही व्याख्या तुम्ही समजून घेतलेल्या आहेत. आणि या व्याख्या जरा मोठ्या असल्यामुळे कुठली तरी एक व्याख्या तुम्ही व्यवस्थितरित्या पाठांतरच्या माध्यमातून पाठ करा. आणि त्यानंतर आपण बघितलं ते म्हणजे राज्य सहकारी बँकेची कार्य काय काय होती. त्या मुद्द्यांवरती परत एकदा लक्ष द्या. राज्य सहकारी बँकेची कार्य जे 1 ते 10 मुद्दे आहेत ते मुद्दे व्यवस्थितरित्या लक्षात ठेवा. पहिला मुद्दा होता तो म्हणजे ठेवी स्वीकारणे. त्यानंतर दुसरा होता सहकारी संस्थांना कर्ज पुरवठा करणे. त्यानंतर तिसरा होता कर्जाच्या वापरावर देखरेख व नियंत्रण ठेवणे. नंबर 4 होता सहकारी संस्थांच्या कार्यात एकसूत्रता आणणे. आणि नंबर 5 होता नाणे बाजाराशी संबंध प्रस्थापित करणे. नंबर 6 बँकिंग सेवा पुरविणे. नंतर 7 ग्रामीण उद्योगांना कर्ज पुरवठा करणे.
नंबर 8 कर्ज पुरवठ्यात समतोल राखणे. नंबर 9 शाखा विस्तार करणे. आणि नंबर 10 राज्य सहकारी चळवळीचं नेतृत्व करणं. अशा पद्धतीने इथे आपण महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचा प्रस्तावना, अर्थ, व्याख्या आणि कार्य हा जो भाग आहे हा येथे पूर्ण संपलेला आहे. त्यानंतर आपण पुढच्या भागामध्ये ज्या वेगवेगळ्या सहकारी बँकेच्या माध्यमातून अभ्यास केला, जसं की नागरी सहकारी बँक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि राज्य सहकारी बँक, याच्यामधील तुलनात्मक अभ्यास म्हणजे फरक स्पष्ट करा, हे आपण पुढच्या तासाला अभ्यासू. चला तर आज इथे आपण थांबूया. धन्यवाद.